तर अजितदादांच्या या अपघाताची संपूर्ण सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. पण त्याच्यामध्ये घातपात असावा असं मला वाटत नाही. अजितदादा एवढे स्ट्रॉंग होते की कोण त्यांच्यासाठी अशा पद्धतीचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे शंका कुशंका घेतल्या जात आहेत. व्हीसीआर कंपनी आहे त्याच्यावर आता बंदी आणलेली आहे. वास्तविक याच्या अगोदर त्याच्यावर बंदी आणणं अत्यंत आवश्यक होतं. किंवा ते एअरक्राफ्ट जे बरोबर चालत नाही आहे किंवा त्याची डागडुजी ठीक नसेल तर अशा कंपनीच्या एअरक्राफ्टला परवानगी देणं अत्यंत चुकीचं आहे. आणि याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. पण माझं वैयक्तिक मत असं आहे की अजितदादांचे कुणी दुश्मन नव्हते. म्हणजे अजितदादांना असं कोणीतरी प्लॅनिंग करून त्याचा क्रॅश घडवला या मताशी आपण सहमत नाही. पण झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आणि सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीनी आताच व्हीसीआर जी कंपनी आहे त्याच्यावर बंदी म्हणजे त्याने आता उड्डाण करू नये अशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत. पण अजूनही अपघात का झाला? तर हवामान जर चांगलं नव्हतं तर त्या कॅप्टननी ते जे विमान आहे ते विमान पुण्यावर उतरायला हवं होतं.